पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा मृत्यू झालाय। मुंबईतल्या नागपाड्यात तिच्या गॉर्डन हॉल या राहत्या घरी दुपारी 2:30च्या सुमाराला हसीनाला हृदयविकाराचा झटका आला। त्यानंतर तिला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये हबीब हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। 1.5 तास हसीनाला वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। तिच्या अशा अचानक मृत्यूनं दाऊदच्या मुंबईतल्या साम्राज्याला धक्का बसल्याचं मानलं जाते, कारण दाऊदचे मुंबईमधले मोठे निर्णय हसीना पारकरच घ्यायची। तिच्यावरती धमक्या देणं, खंडणी मागणं आणि फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। कोण आहे हसीना पारकर आपण पाहू। डी सिस्टर हसीना पारकर। डी सिस्टर्स म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकरची मोठी बहीण आपा म्हणून तिला ओळखलं जायचं। दाऊदनं गुन्हेगारी जगतात प्रवेश करण्यामागं तीच मुख्य कारणीभूत होती असंही म्हटलं जातं। 1991 साली अरुण गवळी आणि हसीनाचा नवरा इस्माईल जे गोळीबारामधल्या ठिकाणावर या घटनेमध्ये ठार झाला। सूड घेण्यासाठी आणि गवळीला आव्हान देण्यासाठी म्हणून दाऊदला गुन्हेगारी जगताचे धडे हसीनानंच दिले असं म्हटलं जातं। मुंबईत दाऊद बाहेर फरार झाल्यानंतर मुंबईत हसीनाच सगळं दाऊद गँगची सूत्र हलवत असे। एखाद्या गोष्टीला तिच्या नकार देणं अनेकांच्या जीवावर बेतलं होतं। खंडण्या, धमक्या, हत्येचे कट, जमिनी बळकावणं आणि दाऊदच्या 54 बेनामी प्रॉपर्टीज हसीनाच सांभाळत होती। बॉलिवूडमध्ये दाऊदचा पैसा हसीनानंच गुंतवला होता। हसीनाचं मोठं हवालाचं रॅकेट होतं। दाऊद तिला दरमहा 2 कोटी रुपये पाठवायचा। गेल्या काही दिवसांपासून अर्धशिशीचा त्रास असल्यानं ती घराबाहेर पडत नव्हती। काही खास माणसांच्या मदतीनं ती आपले सगळे व्यवहार करायची। आणि आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत। आपण थेट जाऊयात अजितकडे। अजित, दाऊदच्या मुंबईतल्या साम्राज्याला हसीना पारकरच्या मृत्यूमुळे हादरा बसलाय का? नक्कीच हा दाऊदच्या मुंबईतल्या साम्राज्याला नाही तर देशातल्या साम्राज्याला धक्का आहे, कारण का दाऊदच्या मुंबईतले सर्व व्यवहार त्याचबरोबर देशातले देखील व्यवहार हसीना पारकर बघायची। हसीना पारकरचा दाऊदच्या विशेषतः सर्वच व्यवहारावर तिचा कंट्रोल होता। दाऊद हा गुन्हेगार जगतामध्ये आला होता तो हसीना पारकरमुळेच, कारण का हसीना पारकरचा तो नवरा आहे इस्माईल पारकर, त्याचा 1991 मध्ये गवळी गँगने एका शूटआउटमध्ये त्याची हत्या केली होती। त्याचा बदला घेण्याकरता दाऊदने संपूर्ण गँगवॉर केला आणि त्यानंतर दाऊद हा अंडोलमध्ये आला। आज दाऊद भारताबाहेर बसून संपूर्ण मुंबई आणि देशावर राज्य करत आहे। या संपूर्ण परिस्थितीमध्ये मुंबईत बसून दाऊदची बहीण ही संपूर्ण व्यवहार सांभाळायची। बिल्डरकडून खंडणी मागणे, त्यांना धमकावणे, बॉलिवूडमध्ये पैसा लावणे, त्याचबरोबर हवाला रॅकेट जो आहे त्यामार्फत पैसा फिरवणे, पैसा घेणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दाऊदच्या 54 बेनामी प्रॉपर्टीज, त्याचबरोबर डझनभर हॉटेल्स असतील, इतर बिझनेस असतील, हे सर्व हसीना पारकर सांभाळायची। हसीना पारकरने वेळोवेळी मार्गदर्शन केल्यानंतर दाऊद आज मोठा अंडरवर्ल्ड डॉन झालेला आहे। त्यामुळे हा संपूर्ण दाऊद साम्राज्याला धक्का आहे। दाऊदचा शब्द संपूर्ण गँगमध्ये चालायचाच, पण त्याच्यापेक्षा जास्त शब्द आणि जास्त किंमत हसीना पारकरला होती। त्यामुळे या साम्राज्याला पूर्णपणे धक्का बसलेला आहे। नक्की अजित, धक्का बसला असं आपण म्हणताय। या घटनेमुळे दाऊदचा काही पत्ता लागणं शक्य होणार आहे का? तिच्या अंत्यसंस्कारावेळी काही नेमकं पोलीस यंत्रणा तपास करू शकते का? काय वाटतं आपल्याला? मुंबई पोलिसांचं लक्ष आहेच, त्याचबरोबर जे जगभरातील इंटेलिजन्सचे युनिट आहे त्यांचं देखील आता या संपूर्ण जे हसीना पारकरचा मृत्यू झालेला आहे त्याच्यावर लक्ष आहे, कारण का हे हसीना पारकरच्या मृत्यूनंतर दाऊद परिवार आहे, त्याचा संपूर्ण जो पारकर परिवार आहे, त्याचबरोबर त्याचा भाऊ आहे इक्बाल कासकर आहे, या सर्वांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने तरी हा संपर्क करण्याचा प्रयत्न करणार, कारण का हसीना पारकर जाणं हा खूप मोठा धक्का आहे या संपूर्ण दाऊद परिवाराला। त्यामुळे दाऊद कोणत्या मार्गाने संपर्क करतो याकडे संपूर्ण जगातील इंटेलिजन्सचं लक्ष लागून आहे, कारण का दाऊद हा मोस्ट वॉन्टेड आहे। त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस आहेत, इंटरपोलमध्ये तो वॉन्टेड आहे, भारताच्या अनेक गुन्ह्यामध्ये तो वॉन्टेड आहे, मुंबई पोलीस आहेत त्यांच्या अनेक केसमध्ये तो वॉन्टेड आहे, असंख्य केसेस आहेत। आपल्याला माहिती आहे की 93 ब्लास्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा हात दाऊदचा होता, दाऊदने संपूर्ण कट रचला होता। त्यामुळे इंटेलिजन्स युनिट आता हे या संपूर्ण जी आता मृत्यू झालेला हसीना पारकरचा, त्यामुळे दाऊदचं लोकेशन काढण्याकरता आणि त्याचबरोबर दाऊद कुठे आहे, दाऊद आता सध्या काय करतो, ह्या सर्व या मृत्यू झाल्यानंतर हसीना पारकरच्या पोलीस या मृत्यूचा एक पाठपुरावा घेऊन किंवा त्याचा एक सोर्स घेऊन दाऊद आता नेमकं काय करतो याचा देखील आता शोध घेतील। नक्कीच तसा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करतील। अजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आपल्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।